अहो आता टेन्शनच सोडून द्या, दगडाचा पाटा वरवंटा घेतलाय ना, मग वापरायच्या अगोदर ही पद्धत फॉलो करा आणि पैसे वाचवा आणि 100 वर्ष वापरा. तर मंडळी काय करायचं, नवीन पाटा वरवंटा असेल ना त्याला लई खर असत्या, म्हणून घ्यायची बाजरी आणि तांदूळ आणि चांगलं खसाखसा वाटून घ्यायचं आणि त्याची जी भरड पडेल ना त्याच भरडीने ना चांगलं सगळून रगडून घ्यायचं, म्हणजे जे दगडाचे कण असतील ते देखील चांगले निघतील. आता स्वच्छ पाण्याने ना 2 ते 3 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आणि मग घ्यायचे भिजवलेले तांदूळ आणि ते देखील ना चांगले दणकून वाटायचे आणि वाटून झालं की तेच मिश्रण वापरायचं आणि सगळीकडे चांगलं रगडून रगडून घासून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आणि कोरडा करायचा. आणि मग काय मंडळी, हळद तेलाचं मिश्रण घ्यायचं, ते सगळीकडे चांगलं चोळून घ्यायचं, मस्त तेलाने मसाज करायचा. आता याला 24 तास असंच ठेवून द्यायचं. त्यानंतर गरम पाण्याने धुवून ना खसाखसा वाटायला सुरुवात करायची आणि मला फॉलो केल्याशिवाय जायचं नाही बरं का मंडळी.